जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काही अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ घालवता. ओके, तर मित्र आपल्या जे सर्व VPN जे असेल तिथं आपल्या कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केलं तर तुम्हाला अशा प्रकारे काही इमेजेस दिले. तिथून तुम्ही कोणता एक इमेज इथं घ्यायचा. घेतल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ह्याची लेअर असेल ती 30 सेकंदपर्यंत आणा. परत त्याच्या सुरुवात लावून वरलीमध्ये जाऊन ॲड वरलीमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. तर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तो व्हाईटवाला इथं व्हिडिओ डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर त्या ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्या इथं बघा बिट्समध्ये येऊन जायचं. बिट्समध्ये आल्यानंतर ऑटो जनरेट बिट्स कर, म्हणजे इथं आपले जे काही बिट असतील ते ऑटोमॅटिक इथं जनरेट होऊन जातील. तर आपण वेट करूया तिथं बिट जे ते जनरेट होईपर्यंत. तर मित्र बिट जनरेट झाल्यानंतर आपल्या राईटवरती इथं क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं बघा मित्र, तुम्हाला इथं येलो डॉट दिसत आहेत ते म्हणजे आपले बिट आहेत. तर त्या डॉटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो तुम्ही अशा प्रकारे इथं स्प्लिट जे ते करून घ्या. तर अशा प्रकारे येलो डॉटनुसार इथं जे आपले जे काही इथं इमेज असेल मित्रांनो तो इथं स्प्लिट करून घ्या. तर अशा प्रकारे त्या येलो डॉटवरती यायचं आणि आपल्या इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं स्प्लिट कुठपर्यंत करायचं आहे ते मी तुम्हाला इथं सांगून देतो. तर आपल्या 10 सेकंदापर्यंत जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जो असेल तो अशा प्रकारे स्प्लिट करा. आता 10 सेकंदाच्या नंतर आपल्याला कसं स्प्लिट करायचं ते बघा मित्रांनो. तर आता 10 सेकंदाच्या नंतर आपल्याला काय याचे 3 बिट सोडायचे. तर 3 बिट सोडून नंतरच्या 4थ्या बिटवरती येऊन आपल्या इथं जो इमेज असेल तो आपल्या अशा प्रकारे स्प्लिट करायचा आहे. परत 3 बिट जे आपल्या इथं सोडायचे, परत 4थ्या बिटवरती येऊन आपला इमेज जो असेल तो अशा प्रकारे स्प्लिट करा. तर मित्र आता इथून जे ते आता एंडपर्यंत आपल्या काय यायचं अशा प्रकारे 3 बिट सोडून जे आपल्याला इमेज असेल तो ते स्प्लिट करायचा आहे. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय यायचं इमेजेस वगैरे इथं रिप्लेस करायचे. तर ते रिप्लेस करण्यासाठी आता आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे आणि त्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये इथं येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा आहे तो अशा प्रकारे इमेज इथं रिप्लेस करून टाका. तर अशा प्रकारे इमेजेस वगैरे सुद्धा तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र तुम्ही अशा प्रकारे इथं इमेजेस वगैरे इथं रिप्लेस वगैरे करून घेतल्यानंतर आता आपल्या त्या इमेजेसला जिथे काय करायचं मित्रांनो ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून इनमध्ये येऊन ओपन हार्ट द्यायचं आपल्याला ॲनिमेशन. त्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. परत आपला 3D कार्ड 2 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन पॉपिंग कँडी द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इथं 3D कार्ड 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपला पॉपिंग कँडी द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशन जे तो आपल्या 3D कार्ड 4 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं पॉपिंग कँडी द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत 3D कार्ड 5 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपला पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपला 3D कार्ड 6 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपला पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन तो इथं द्या. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला 3D कार्ड 2 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं जिथे पॉपिंग कँडी द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे इथं 3D कार्ड 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं जिथे पेंडुलम 1 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं जिथे 3D कार्ड 4 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं पेंडुलम 2 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं जिथे एक रेक्टँगल आउट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन तर पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं अशा प्रकारचा डिस्टॉर्ट आणि स्टेज हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इथं बघा मित्रांनो अशा प्रकारे स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन रिस्पिन द्यायचा आहे.
परत नंतरच्या मेजरवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला आता फॉल बॉटम लेफ्ट हा जो ॲनिमेशन तो देऊन टाका. दिल्यानंतर परत आपल्या नंतरच्या मेजर जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इथं बघा एक अशा प्रकारचा एक आहे मित्रांनो फन हाऊस मिरर 2 हा अशा प्रकारचा जो ॲनिमेशन होतं देऊन टाका. दिल्यानंतर शेवटच्या मेजरवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये येऊन आपल्याला डायनॅमिक कंपोजिट हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. त्या ॲनिमेशन वगैरे इथं दिल्यानंतर आपलं इफेक्ट द्यायचं. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपलं डायरेक्टली आता 12 सेकंदावरती तर जिथे येऊन जायचं. 12 सेकंदावरती आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्यावरती सर्च करायचं मित्रांनो शेक. तर शेक सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जिथे अशा प्रकारचा एक इफेक्ट येऊन झाला मित्रांनो शेकचा. तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय इथं करून घेतल्यानंतर त्या पुरती ॲडजस्टमेंट करून ॲडजस्टमध्ये जाऊन याची इंटेन्सिटी जी असते ठेवायची 20 किंवा 23 ठेवू शकता. परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये जो वन वे शिफ्ट हा जो ॲनिमेशन इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे बॉडी इफेक्टमध्ये जाऊन अशा प्रकारचा जो डॉपलँगर अशा प्रकारचा आहे मित्रांनो 3 हा इफेक्ट देऊन टाका. दिल्यानंतर परत ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट करून घ्या. परत शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ग्लू हॉट हा जो इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत जिथे 12 सेकंदावरती येऊन इथं पार्टी ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला ब्लॅक फ्लॅश 2 हा जो ॲनिमेशन इफेक्ट जो असेल तो देऊन ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे इनपर्यंत करून ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची इंटेन्सिटी जी असेल 11 इथं ठेवायची. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपल्याचा व्हिडिओ इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इथं एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंगमुळे जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.